इथे जैन बांधवांनी आंदोलन केला आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली, त्याबद्दल आपलं म्हणणं काय? मुळामध्ये कबूतरखाना दादरचा हा 93 वर्षापूर्वीचा आहे आणि आता या 5-7 वर्षामध्ये असं संशोधन झालंय की कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा कबुतरांच्या पंखामध्ये असलेल्या काही जीवांमुळे दम्यासारखे आजार होतात। अर्थात निश्चितच हे आजार होत आहेत। सुप्रीम कोर्टाकडे तसे दाखले दिले गेले, सुप्रीम कोर्टाला तशा नोंदी दिल्या गेल्या, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे की मनुष्यवस्तीपासून ते हलवलं पाहिजे। परंतु सरकार जे रस्त्यावरच्या लोकांना घेऊन, जनतेला सोबत घेऊन सरकारने काम केलं पाहिजे। या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत नक्कीच सहृदयी आहेत। त्यांनी या गोष्टी, कारण बाकीच्याला वेळच नाही, दुसऱ्या लोकांना विचार करायला वेळच नाही, दिल्ली गल्ली अशात फिरतायत, पण देवेंद्र फडणवीस विचार करतील। जैन समुदायाचे जे पालकमंत्री आहेत ते मंगलप्रभात लोढा, खरं म्हणजे त्यांनी ह्याच्याही आधी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं। कबुतरांचं पुनर्वसन हे मनुष्यवस्तीपासून थोडं लांब नेलं पाहिजे। त्यांच्याकडे बऱ्याच इमारती बांधतायत, काय तिथे तरी यांच्याकडे जागा आहे, त्या अशा जागा काही करा की जिथे मनुष्यवस्ती कमी राहतील, नसतीलच तिथे कबुतरांना त्यांचं पुनर्वसन करा, पण तसं करायचं नाही। आणि ज्या पद्धतीने आज अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाययोजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये। त्यांना विश्वासात घेऊन जर केलं असतं तर आज हा राडा किंवा गव्हर्नमेंटला, सरकारला बॅकफूटवर जायची वेळ येणार नाही। आपण हत्तीनीच्या बाबत पण बघतोय, बॅकफूटवर चालले, महादेवी हत्ती ती पण आणायचं आता चाललंय, हे कबुतरांचं आणायचं चाललंय, अशा किती गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे सरकार बॅकफूटवर जात आहे। याचा अर्थ समन्वय नाही, असलेल्या लोकांमध्ये एकमेकांमधला समन्वय नाही। आम्ही वाटतं याच्यामध्ये लोक भरडली जात आहेत, पशु पक्षी प्राणी भरडले जात आहेत, कोणच सुरक्षित नाही असं आता वाटायला लागलंय। नक्कीच कबुतरांसाठी काहीतरी चांगला विचार करा।